तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर चला ब्लॉग बनवायला सुरुवात करू. तर मित्रांनो, आपल्या गायींची कुट्टी संपली होती. मग काय आपल्याला आहे ना मोरगासाच्या बॅगा भरायच्या होत्या. तर मग काय ट्रॅक्टरमध्ये ना कुट्टी करून आणली होती. मग काय ट्रॅक्टर आला होता. मग काय बघून घ्या, एकदम प्युअर कुट्टी, एकदम ओरिजिनल. काय बॅगा भरण्यासाठी ना आपल्याकडे कॅरेट नव्हती. मग काय कॅरेट आणण्यासाठी मळ्यात गेलो होतो. तर मग काय इथे ना आपल्याला तीर्थ भेटला. मग काय तो आहे ना एकदम जोरात पळत सुटला होता. त्याला म्हटलं, अरे कॅरेट तरी दे. मग काय कॅरेट घेऊन गाडीला बांधले होते. मग काय चाललो होतो घरी. मग काय घरी गेल्यावरती त्या माणसाचा फोन आला, काय ना आज नाही उद्या येतो. मग काय रोज संध्याकाळचं आपलं गायचं काम आवरायला बी लागलो होतो. मग काय सगळे किटल्या बिटल्या धुवून झाल्यानंतर ना ह्या गायला पाहून मग काय लगेच मशीन लावून दिलं होतं. तर तोपर्यंत आहे ना ह्या गायला बाला टाकावं म्हटलं. तर ही ना एकदमच भारी डान्स करत होती. मग काय डान्स करता करता आहे ना आता डायरेक्ट पडलीच असती भो. मग काय कसं तरी पडता पडता वाचली होती. मग काय तिला आहे ना बाल देऊन झाल्यानंतर मग काय तिला आहे ना पाणून घेतलं पटापटा. मग काय पाणून झाल्यानंतर ना ही गाय पिळून झाली होती. मग काय तोपर्यंत तिचं मशीन काढून घेतलं. मग काय ह्या गायला लावून दिलं. मग काय तोपर्यंत तिला निपटायचं होतं. मग काय काय आज ना गायला ताजी कुट्टी येली होती. मग काय म्हटलं, आता मुरघासाच्या बॅगेमधून कुट्टी काढण्यापेक्षा ना डायरेक्ट गायला तीच कुट्टी टाकून द्यावं. मग काय ते एकदम मजेमध्ये खात होते कुट्टी टाकल्यानं. मग काय मुरघासाची बॅग भरण्यासाठी ना माणसं आली होती. मग काय त्यांना म्हटलं, तुम्ही ना आता पटापट आवरून घ्या. मग काय ते ना तोपर्यंत डायरेक्ट कुट्टी खाली ओतून दिली होती. मग काय त्यांना म्हटलं, तुम्ही ना पटापट बॅग बांधून घ्या. मग काय ते बॅग बांधत होते. मग काय तोपर्यंत इनरची घडी करून ना इनरला बॅगमध्ये सोडून दिलं. मग काय बॅगी खाली ना मीठ पण टाकून दिलं होतं. मग काय ते पण एकदम जमामध्ये बिलगले होते. मग काय त्यांना म्हटलं ना, आता पटापट पटकन बॅग भरून घ्या. मग काय तुम्हाला पुढे जायला. मग काय ते बिलग मग काय ते त्यांचं भरायचं काम करत होते ना आपण आपला व्हिडिओ काढायचं काम करत होतो. मग आपल्याला दुसरं काही काम नव्हतं. मग आपल्याला एकच काम राहतं. मग बॅग आहे ना जवळ-जवळ 75% तर भरली होती. मग काय पाहून घ्या. मग भावाला म्हटलं, तू तर मध्ये दाबायला, कारण तो वजन पडल्याशिवाय नाही बॅग पूर्ण भरणार. मग काय मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय.